एकदा एक राजा होता ज्याचं नाव राजा मिडास होतं. तो खूप श्रीमंत होता, पण तरीही तो अधिक संपत्तीच्या मागे लागलेला होता. त्याला ना सोन्याचं प्रचंड वेड होतं. त्याच्या राजवाड्यात सोन्याच्या वस्तूंचा खजिना भरलेला होता, पण त्याला समाधान नव्हतं. दिवसेंदिवस त्याचा लोभ वाढतच चालला होता. एके दिवशी काय झालं, तो त्याच्या बागेत फिरत असताना एक अद्भुत तेजस्वी देव त्याला भेटला. तो देव राजा मिडासच्या लोभाने प्रभावित झाला आणि त्याला एक वर देण्याची तयारी दर्शवली. राजा मिडासने लगेचच सांगितलं, मला असा वर द्या की मी ज्या गोष्टीला स्पर्श करेन ती गोष्ट सोन्याची होईल. देवाने त्याचा आग्रह ऐकून वर दिला, पण त्याला सावधही केलं. राजा, विचारपूर्वक हा वर माग. प्रत्येक गोष्ट सोन्याची होणं हे तुझ्यासाठी आशीर्वाद असेल की शाप. पण लोभी राजा ऐकायला तयार नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा मिडास उठला आणि पहिली गोष्ट त्याने केली ती म्हणजे आपल्या पलंगाला स्पर्श केला आणि क्षणार्धात पलंग सोन्याचा झाला. तो आनंदाने उड्या मारू लागला. त्याने खुर्चीला, टेबलाला, झाडाला स्पर्श केला आणि सर्व काही सोन्याचं झालं. आता तो स्वतःच्या हुशारीवर खूपच खुश होता. पण काही वेळातच त्याला या वराचे परिणाम जाणवू लागले. त्याने खाण्यासाठी ब्रेडला स्पर्श केला, तो सोन्याचा झाला. पाणी प्यायचं होतं तर तेही सोन्याचं झालं. आता तो उपाशी आणि तहानलेला झाला, पण काहीही करू शकत नव्हता. आणि त्याची लाडकी मुलगी जेव्हा त्याला धावून भेटायला आली तेव्हा नकळत त्याने तिच्याही हाताला स्पर्श केला आणि तीही सोन्याची मूर्ती बनली. आता राजा मिडास वेड्यासारखं ओरडू लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. सोनं मिळालं, पण त्याने आपली माणसं, आपलं प्रेम गमावलं होतं. शेवटी त्याने देवाला पुन्हा हाक मारली आणि विनंती केली, माझ्या लोभामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. मला हा वर परत घ्यायचाय. कृपा करून माझ्या मुलीला आणि माझ्या आयुष्याला पूर्ववत करा. देवाला राजाच्या पश्चातापाची जाणीव झाली. त्याने राजाला क्षमाही केलं आणि त्याचा वर मागे घेतला. त्याच क्षणी राजाच्या मुलीने डोळे उघडले आणि सर्व काही पूर्ववत झालं. राजा मिडासने आपल्या मुलीला घट्ट मिठी मारली आणि प्रण केला की आता त्याचं आयुष्य प्रेम, समाधान आणि आपल्या प्रिय व्यक्तींसोबत घालवेल. खरंच आहे, लोभामुळे माणूस आपलं खरं सुख गमावतो. खरा आनंद हा संपत्तीत नसून प्रेम आणि नात्यांमध्ये असतो.